हाय मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला तर आज 10-11 वाजत आलेत, 10:30 वाजलेत. तर आज तर आवरलं नाही माझं काम अजून. सकाळी स्वयंपाक केला आणि धुणं धुतलं, तेवढंच केलं. बाकी राडा अजून तसाच आहे घरात. आता तर 11 वाजता पोरं येते शाळेतून, भाई आणि दिदी त्यांचीच वाट पाहतोय आम्ही, मी आणि आप्पा. तर आप्पांना आज दवाखान्यात घेऊन जायचं, त्याच्यामुळे त्यांची वाट पाहतोय. आणि हे काम तर माझ्याकडून राहून गेलं. आता मी तर काय माझ्याकडून होणार नाही, कारण त्यांची पण यायची वेळ झाली. सकाळी उठली तशी माझी कामं चालू होती. अजून एक एक्स्ट्राचं हे काम केलं की उन्हाळ्यासाठी कोथिंबीर आणि मेथी दाणे मी जे टाकलेत ना, मटकं फोडलं आणि त्याच्यात टाकलेत पा, तर छान असे येतील. कारण इथं जे आता लावले ते मागच्या वेळेस मी वार आहे तर जे टाकले होते काय व्यवस्थित आले नाही. तर म्हटलं चला, म्हटलं आपण एक मटकी होते दोन, ते मटकी असे फोडले मी, अर्धे अर्धे केले आणि त्यात लावून दिले. फार छान असे येते ना. आता 4-5 दिवसांनी तर मेथी उगून येईल आणि 13 दिवसांनी कोथिंबीर उगून येईल. तर त्याला 1-1.5 मग्ग्यात पाणी टाकायला काय हरकत नाही. त्याच्यामुळे म्हटलं आपण याच्यातच लावू म्हटलं. आणि उन्हाळ्या दिवसात तशी कोथिंबीर मेथी भेटत नाही जास्त करून, तर घरचं होऊन जाईल म्हणून ते बनवलं मी तसं. तर पाहू 4-5 दिवसांनी येतंय का नाही. थोडेसे ते कोथिंबीर तर 13 दिवसांनीच येणार आणि मेथी तर येईल 2-4 दिवसात. जनावरांसाठी चारा पण आणून ठेवला आज घरी. आपण नाही तर परत चारायला चारा पण आणून ठेवला, बाकीचं गवत पण दिवसभर भैया दिदी आता टाकते ना. आणि उद्या तर आहेच घरी. आणि आपली यात्रा पण सुरू होती. आता मंगळवारी यात्रा आहे 8 दिवसावर आली आता यात्रा. आणि घर आवरायचं राहिलं, कपडे धुवायचे राहिलेत, भरपूर असे कामं येतं. आता एकदा आज दवाखाना झाला का नंतर घरीच घरचे कामं करून घ्यायचे. नाही बाई तर करणार आहेत, येसूर करणार आहेत. त्यांच्याकडे आम्ही येसूर करण्याचं. बाकी लताताईन मी घर आवरून घेणार आणि स्वच्छ करणार. घर आवरल्याशिवाय यात्रा वगैरे करत नाही. तर चला तर मटक्यात कसं लावलं दाखवते मी. लावून दिलंय, मेथ्या टाकले तिथं. आता जेव्हा येते तेव्हा अर्धे अर्धे फोडून घेतले. मला तर अर्धच करायचं होतं, पण ते नेमकं असं झालं तिरप. तर चला हे पण ठीक आहे, त्याच्यामुळे घेतलंय करून. आणि आपणचं म्हणणं आहे की याच्यावर परत आता खुरपं असं ओढायचं, रेघोट्या ओढायच्या. म्हटलं येईल असं, पण ते म्हणतात नाही येणार असं. त्याच्यावर रेघोट्या ओढायच्यात परत. आता यात टाकली कोथिंबीर एवढ्या याच्यात, एका त्याच्यात, आणि याच्यात 3 याच्यात मेथ्या टाकल्यात. भयाला तर भरपूर मेथी आवडते, सध्या मेथीच भेटत नाही बाजारात. म्हटलं चला असं करून बघू म्हणलं. 15 दिवसात जरी मेथी आली ना, खुडून घेता येईल. तर बघू. परत मटक्यात एवढी काढून झाली मेथी, परत टाकायची. एवढा पूर्ण उन्हाळा आहे ना, मेथी लावण्याचा प्रयत्न तर नक्की करेन मी. दिवसभर तर इथं सावली राहती. हे पाय झुपक्यातले जे कैऱ्या होत्या ना, 4-5 कैऱ्या तरी बाई आणि दिदीने आम्ही घरी नसताना तोडल्यात पा. तर ते म्हणतात गोड लागतात म्हणून तोडायच्या आणि खायच्या. ही पा किती मोठी कैरी आली, मोठमोठ्या कैऱ्या होत्या. पण 4-5 कैऱ्या तर तोडल्यात त्यांनी. लक्षात नाही आलं. म्हटलं कसं काय रे बाई गेल्या तिथल्या कैऱ्या. तर ते म्हटलं आम्ही तोडल्यात आणि खाल्ल्यात दुपारचं. म्हटलं बरं चालतंय म्हणलं. पण आंबे पण छान होते आणि कैरी तर एकदम नुसती गोड खोबऱ्यासारखीच कैरी लागते ती. आतमध्ये भरपूर कैऱ्या येतात. आता त्यांना तर सांगितलं नका तोडू म्हणून, कारण मागच्या वेळेस पण आम्ही याची कैरीच खाल्ली, फक्त आंबा नाही खाल्लेला. तर म्हटलं जाऊ द्या, आंबा होऊ द्या म्हणलं, आता परत तोडू नका म्हटलं. आपल्या शेतातल्या तर आलेलेच आहेत कैऱ्या आता. आणि 1-2 चिक्कू पण पिकले ते पायाचे. संध्याकाळचं रोज पाणी असतं पाय यांना, म्हणजे पपईलाच देतात फक्त. तरी सुद्धा पपई ना अशी पानं दिवसभर अशी खाली पडतात, त्याचे सुकून जातात पानं उन्हामुळे. आत्ताशी 10:30-11 झाले तरी पण पानाची हालत पा कशी झाली. तर दिवसभर कशी होईल. आणि ज्यावेळेस थोडंसं एक बादली जरी, छोटी बादली जरी पाणी टाकलं ना, तर लगेच टवटवीच होऊन जातात ते पानं. ह्या आंब्याच्या तर कैऱ्या ठेवल्याच नाही देईन, उगाच 4-5 ठेवल्या. आता बाकी भरपूर कैऱ्या येतात, पण 4 ते 5 कैऱ्या येतात. तिथं 2, 3, 4 आणि 5च कैऱ्या ठेवल्या. बाकी सगळ्या तोडल्या. माहीत पण नाही, लक्षात पण नाही आलं तोडतात म्हणून. त्यांना म्हटलं असं नाही आपण आंबे खाऊ यावेळेस यायचे. आता शेतातल्यात कैऱ्या भरपूर आहेत, त्याच्यामुळे आता नाही तोडत. पण आहेत तेवढ्या आहेत फक्त. बाल्याचा छान असा आराम चाललाय. बाल्या करतोय आराम. स्वामीला पाणी प्यायचं काय आप्पा? उभं राहिली, तिला पाणी प्यायचंच असणार आहे.
ते बरोबर पाणी प्यायचं टाईमच आहे तिचा पाणी प्यायचा. ते बरोबर पाणी प्यायला लागली. आणि आज होय आप्पा बाल्याला घास नाही आणला. मग आता बांधायला काय त्याला घास नाही आणला ग आज. ते बांधल्याशिवाय तर खात नाही. बांधल्याशिवाय खात नाही ते. त्याला असं वरती बांधून लागतं तेव्हा ते खातं बाल्या. पण आज नाही ना घास नाही आणला काल. गवत टाकू ना गवत टाकू. ते पाय पूर्ण पाणी पिले अजून पाणी लागते तिला. ते पाय दुसरी पण बादली पिते आता. इथून पुढे नाही त्याला मोठीच बादली भरून ठेवायचं पण तर राहून जाते. छोटीच बादली अन्न होते तिला. ते पण बादली थोडीशी माझ्याकडून लांब ठेवण्यात गेली तर तिने तोंडाने अशी ओढली तिच्याजवळ आणि जवळ घेतली. तिला वाटलं असं मी ठेवली लांब. तिने जवळ ओढली बरोबर. अजून प्यायचंय 3 बादल्या झाल्यात आता. ते प्यायचं झालं खाली सांडवायचं काम चालू आहे तिथं. पिऊन झालेच 4 बादल्या पाणी पिली ती. आता थेट 2:30-3 वाजता पाणी लागन परत. तर दीदीला सांगून जावं लागन. आप्पाचं आवरलं. आप्पा लगेच निघाले आप्पा पुढं. तुम्ही किती वेळ बसतात तिथं तरी मग? 11:30 वाजते. बर जा मग पुढं. आप्पा म्हणते पुढं जातोय मी आता. काय आणले? लवकर सलाईन लावलं लवकर सुट्टी होती. लवकर सलाईन लावला लवकर सुट्टी होती. पण आता पोरं आल्याशिवाय त्याचं काही जाता येत नाही. बाल्या तुला पाणी प्यायचंय का? बाल्या ए बाल्या. आता स्वामीने आता बसून घेणार आणि 2 पर्यंत छान असा आराम करणार. आणि 2 वाजता मात्र परत ओरडणार आणि खायला प्यायला मागणार. आराम करणार ती आता. बाल्या तर काही पाणी प्याय नाही. उठलाय आता. थोडासा आळस देतोय. चला तर आप्पा निघालेत पुढं. पोरं पण येतील आता. मग निघायचं दवाखान्यात.